श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओचा असा विषय आहे की प्रहाराची सेवा कशी करावी। तर प्रहाराची सेवा जी असते ती सप्ताह काळातच साजरी केली जाते। सप्ताह काळातच सेवा केली जाते। म्हणजे जेव्हा श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सप्ताह बसतो त्याच सप्ताह काळामध्ये प्रहाराची सेवा ही केली जाते। तर ही सेवा कशी असते तर आपण बघूया। सप्ताहाचा आत्मा म्हणजेच प्रहाराला समजण्यात येते। म्हणजे प्रत्येक प्रहारामध्ये हे सेवेकरी असतात जे वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात। ती सेवा स्वामी समर्थांच्या दरबारामध्ये प्रत्यक्षरित्या करण्यात येते। यामध्ये 2 सेवेकरी हे वीणा वादन करतात, तर 2 सेवेकरी हे जपमाळ करतात, 2 सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करीत असतात। या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाही। प्रहर हे सकाळी 8 ते रात्री 8 भगिनी सेवेकरांसाठी असतात व रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकरांसाठी प्रहर असतात। महत्त्वाचे पण कठीण वेळेचे प्रहर करणे अतिशय महत्त्वाचे असते। दुपारी 12 ते 4 ची वेळ व रात्री 12 ते पहाटे 4 ची वेळ या कठीण वेळेमध्ये प्रहर करायचा असतो। कारण कठीण समय येता कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असते। म्हणून दुपारी 12 ते 4 या माध्यमातून कठीण वेळेमध्ये झोपेचा त्याग करून जो सेवेकरी ही सेवा करतो त्या सेवेकराच्या पाठीशी प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज असतात। त्याच पद्धतीने रात्री 12 ते 4 हा वेळ लक्ष्मी येण्याचा काळ असतो। त्यावेळेस खूप कठीण असा हा वेळ असतो। यावेळेस झोपेचा त्याग करून जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यामध्ये मग्न असतो त्या व्यक्तीवर श्री लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सदैव राहतो। कारण हा प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्यास सदैव स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा मिळत असतो। प्रहाराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते। सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहाराची सेवा करून घेत असतात। प्रहाराच्या वेळेस श्री स्वामी समर्थांची सेवा जी आपण करतो ती सेवा कधीही कुठेही कधीही वाया जात नाही। कारण जेव्हा आपल्यावर कठीण वेळ येतो, जेव्हा आपल्यावर संकटे येतात तेव्हा स्वामी समर्थ महाराज व्याजासकट आपल्याला हा वेळ आपले संरक्षण करून परत करून देत असतात। प्रहाराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम श्री स्वामी समर्थ महाराज करत असतात। सप्ताह काळामध्ये फक्त पारायण केले म्हणजे झाले असे नसते, पण जो व्यक्ती सप्ताह काळामध्ये पारायण करतो आणि प्रहराची सेवा करतो त्याच सेवेकराची सेवा पूर्ण झाली असे मानतात। आणि जो सेवेकरी सप्ताह काळामध्ये फक्त पारायणच करतो आणि प्रहराची सेवा करत नाही, स्वामींचे नाव प्रहाराच्या काळामध्ये घेत नाही, प्रहारामध्ये ती सेवा करत नाही, त्याची सेवा अपूर्ण समजली जाते। अशा प्रकारे प्रहर हा श्री स्वामी समर्थांच्या दरबारामध्ये प्रत्यक्षरित्या उभं राहून किंवा बसून ज्याही काही पद्धतीने तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही अवश्य करा आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्यक्षरित्या मिळवा। स्वामी समर्थांची सेवा करून श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी ठेवा। संकट काळामध्ये धावून येणारी अशी आपली स्वामी माऊली आहे। मग आपल्या स्वामी माऊलींसाठी प्रहाराची सेवा या सप्ताह काळामध्ये अवश्य करा। हा सप्ताह कधी आहे तर यावर्षी स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सप्ताह 30 एप्रिल ते 6 मे या दरम्यान आहे। या दरम्यान आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तेथील सेवेकरांशी संवाद साधून प्रहाराची सेवा घ्यायला विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।